नमस्कार. माझ्या गीता अभ्यास या चॅनलवर मी अरुणा सुरेश कुलकर्णी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. या चॅनलवरून सुरू केलेलं जीवनासाठी गीता या सत्रातील पुढचा श्लोक आपण घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. आजच्या सत्राचा श्लोक आहे 18व्या अध्यायातील 57 आणि 58. दोन श्लोक एकत्र घेणार आहोत आपण अर्थाच्या दृष्टीने. तर 18वा अध्याय 57 आणि 58 श्लोक. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. याचा अर्थ आहे मज मत्पर वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी समत्व न ढळू देता चित्त माझ्यात ठेवतु. आणि पुढचा श्लोक आहे मच्चित्तः सर्व दुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहंकारान् नश्यसि विनश्यसि. आणि याचा अर्थ आहे मग सर्व भये माझ्या कृपेने तरशील तू मीपणे हे न मानूनी पावशील विनाशची. भगवंतांनी आधीच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं की माझ्या प्रसादाने कृपा प्रसादाने तुला शाश्वत पद प्राप्त होईल. तर आता ह्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतायत त्या प्रत्येक शब्दाचा सुंदर अर्थ आहे तो आपण समजावून घेऊ. पहिला श्लोक आहे चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः. तर कर्म कशी करायची हे सगळं शास्त्र भगवंतांनी आतापर्यंत सांगितलं आणि त्या निष्काम कर्मयोगाचं सगळं सार जणू काही या 18व्या अध्यायामध्ये एकवटलेलं आहे. आणि ते ह्या श्लोकातून भगवंत सांगतायत की कर्म करायची आहेत पण कशी. चेतसा म्हणजे भक्तिरसपूर्ण अत्यंत निर्भय शुद्ध पवित्र अंतःकरणाने आणि भगवंतावरच्या विश्वासाने ती सगळी कर्म करायची. एका भगवंताचा आश्रय घ्यायचा आहे आणि ते मन अत्यंत पवित्र कुठेही इकडे तिकडे न भरकटणारं म्हणजे न चेतसा अन्यगामिना म्हणजे ते कुठेही दुसरीकडे जाणारं नाहीये चंचल होणारं नाहीये असं मन भगवंत आश्रयाने राहिलेलं असं मन तिथे पाहिजे आणि मग ती कर्म झाली पाहिजे. आणि मग काय करायचंय भगवंत सांगतायत की सर्व कर्माणि मयि संन्यस्य म्हणजे काय की सगळी कर्म तू मला अर्पण कर. म्हणजे ती समर्पण बुद्धी पाहिजे. आपण नेहमी लौकिक व्यवहारामध्ये बघतो की आपलं मन त्या कर्मामधल्या फळाच्या आशेत गुंतलेलं असतं स्वार्थामध्ये गुंतलेलं असतं आणि अनेक अपेक्षा असतात त्या कर्मातून आपल्याला. त्या पूर्ण झाल्या तर आपल्याला चांगलं वाटतं नाही तर मग उद्विग्नता येते. अशा प्रकारे त्या सगळ्या कर्मांमध्ये आपण मनाने वेगळ्या प्रकारे गुंतलेलं असतो. परंतु मन कसं पाहिजे भगवंत सांगतात की ते फक्त भगवंतामध्ये स्थिर असलेलं पाहिजे आणि त्या सात्विक मनाने केलेली पाहिजेत कर्म. आणि मग ती सगळी कर्म मला अर्पण कर. तर ती अर्पण कशी होतील की सामान्य जीव नेहमी आपल्या कर्मांच्या बाबतीमध्ये जी अपेक्षा बाळगतो आणि ती सगळी त्या समर्पण वृत्तीने करत नाही कारण त्याच्यामध्ये त्याचा स्वार्थी हेतू असतो आणि मग ती कर्म त्याला बंधनात पाडणारी होतात. म्हणजे ती समर्पण वृत्ती त्याच्यामध्ये नसते कारण प्रत्येक कर्म मी करतोय आणि ती देहबुद्धी मीच देह आहे अशी जी असते. त्यामुळे मग करते पण स्वतःकडे घेणं आणि त्या देहाच्या संबंधानेच त्याची सुखदुःख त्याची सगळी जोडलेली असतात त्या कर्माशी आणि त्या विचारांनी त्या विवेकानेच तो आपली कर्म करतो. त्यामुळे ती समर्पण वृत्तीने होत नाहीत आणि ती भगवंताला अर्पण होत नाही. प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण होईल असं कर असं भगवंत सांगतायत. म्हणजे ते कर्म निस्वार्थ बुद्धीने कर आणि त्याच्यामध्ये अत्यंत उदात्त असा हेतू असावा. आपल्या स्वार्थासाठी तो हेतू नसावा तर जनकल्याणाचा लोकांचं कल्याण होईल अशा प्रकारे त्याच्यामध्ये विचार असावेत आणि ते कर्म तशा प्रकारे चालवं. म्हणून मग ते समर्पण बुद्धीने कर असं भगवंत सांगतात. आणि मयि संन्यस्य मतपर हा म्हणतात म्हणजे काय की मतपरायण हो म्हणजे भगवंत परायण होणं म्हणजे काय आणि प्रपंच परायण होणं म्हणजे काय ते बघूया आपण. की भगवंत परायण म्हणजे काय की एक भगवंत शिवाय मला दुसरं कोणी नाहीये आणि त्याचाच एक मला आश्रय आणि त्याच्याच आश्रयाने माझं कल्याण होणार आहे माझं सार्थक होणार आहे अशी पूर्ण निष्ठा असणं आणि त्या दृष्टीनेच सगळी कर्म करणं म्हणजे मतपरायण म्हणजे भगवंत परायण होणं. पण सामान्यपणे कसं असतं की सर्वसाधारण जीव हा नेहमी प्रपंचपरायण असतो. म्हणजे घरदार मुलं बाळ धन वैभव संपत्ती अशा प्रकारच्या आणि त्या तुलनेने येणारं दुःख दुसऱ्यांशी केलेल्या तुलनेने येणारं दुःख त्याच्यामध्ये तो गुरफटलेला असतो. आणि मग त्यामुळे काय होतं की ती त्या प्रकारची तशी कर्म होत नाहीत. तो प्रपंचपरायण होतो म्हणजे प्रपंचासाठीच सगळं काही त्याचं चाललेलं असतं. जे काय हेतू असतात ते सगळे प्रपंचातलं वैभव वाढावं आणि त्याच्यामध्ये सुख मिळावं असं अशासाठी असतं.
आणि मग खरं सुख कशात आहे ते त्याला कळत नाही. परंतु भगवंत परायण होणं म्हणजे त्या खऱ्या शाश्वत सुखाचा लाभ घेणं आणि त्याच्यामुळे त्या भगवंताची कृपा प्राप्त करून घेणं. मग तू असा हो असं भगवंत त्याला सांगतायत. मग दुसऱ्या ओळीमध्ये काय सांगतायत, म्हणजे पहिल्या ओळीमध्ये भगवंतानी मनाबद्दल सांगितलं की मन अत्यंत चंचल आहे, त्यामुळे ते तू माझ्या स्वाधीन कर आणि ते अत्यंत भक्तीने अनन्य भक्तीने त्या भगवंताशी योग साधून असं जुळव की मग ते दुसरीकडे कुठेही भरकटणार नाही. मग दुसऱ्या वेळी ते सांगतात की बुद्धी मात्र तुझ्या स्वाधीन, म्हणजे बुद्धियोगम उपाश्रित्य म्हणजे बुद्धीचा आश्रय घे, बुद्धियोगाचा आश्रय घे, पण ती बुद्धी मात्र तुझी स्वतःची पाहिजे, म्हणजे स्वतःचा विवेक विचार प्रत्येक गोष्टीमध्ये किती अर्थपूर्ण आहे आणि किती आवश्यक आहे हे इथे भगवंत सांगतायत. की मन जरी भगवंताच्या हवाली केलं तरी बुद्धी ऐकत नाही, ती दुसरीकडे वळत राहते, ती स्वार्थाकडे वळत राहते आणि ती सगळ्या आशेमध्ये गुंतत राहते, विषय विकारांमध्ये गुरफटत राहते. त्यामुळे ती बुद्धी तू तुझ्याजवळ ठेवू नकोस, म्हणजे ती निश्चयात्मक बुद्धी हवी आणि ती बहुशाखा दुसरीकडे अन्य फाटे फोडणारी ती तशी बुद्धी नको, ती समत्व बुद्धी पाहिजे. म्हणजे सगळीकडे सगळ्यांकडे समदृष्टीने पाहिलं तर जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत अशा प्रकारची वृत्ती राहील. आणि मग त्या बुद्धीचा आश्रय घेतल्यामुळे सगळेच सम आहेत, सगळेच माझ्यासारखे आहेत, त्यामुळे त्यांच्यामधला आणि माझ्यामधला ईश्वराचा अंश सारखाच आहे आणि म्हणून मग तो आणि मी वेगळे नाही आहेत, अशा प्रकारे तो सगळ्यांशी अद्वैत साधू शकेल. आणि म्हणून मग ह्या बुद्धीचा तू आश्रय घे. आणखी काय म्हणतात की मत चित्त सततम भव, म्हणजे माझ्याकडेच सतत निरंतर चित्त ठेव. आपलं लक्ष चित्त सतत संसारामधल्या इतर गोष्टींकडे वळलेलं असतं आणि तिथेच भरकटत राहतं, तिथेच गुंतत राहतं ते. त्यामुळे मग काय होतं की ते चित्त एकाच गोष्टीवर स्थिर होत नाही, धडसोड वृत्ती ही सतत धारण केली जाते आणि मग हे करू का ते करू, निश्चयात्मक बुद्धी नाही, निर्णय चांगल्या प्रकारे घेता येत नाहीत आणि मग ती कर्म नको त्या कर्मांकडे वळायला लागतात, विवेक विचार सगळा तिथे संपुष्टात येतो आणि मग त्या समत्व बुद्धीचा आश्रय सुटतो. परंतु मग ह्या बुद्धीचा आश्रय घेतला आणि सतत निरंतर भगवंताकडे मन लावलं तर मग काय होईल हे मग भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत की मच्चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादात रिष्यसी, म्हणजे काय की तू अशा प्रकारे राहिलास की बुद्धी योग चांगला साधलाय आणि निरंतर चित्त भगवंताकडे लावलेले, भगवंताचंच ध्यान आहे आणि सतत प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक क्षणाला भगवंताचाच विचार आहे आणि भगवंताला काय वाटेल अशा विचाराने सगळं केलं जाते. माझ्या देहाला काय वाटेल अशा बुद्धीने तो कर्म करत नाहीये, तर आत्मबुद्धीने कर्म करतोय, आत्म्याला काय वाटेल, भगवंताला संतुष्ट करायचे आणि त्याला चांगलं वाटावं अशा प्रकारची कर्म माझी व्हावीत, अशा प्रकारचा प्रयत्न चालू आहे आणि तसंच चित्त भगवंताला दिलेले. तर मग भगवंत काय सांगतात की सर्व दुर्गाणी मतप्रसादात रिष्यसी, म्हणजे काय की मग अशा प्रकारे तू वागलास तर माझा प्रसाद, माझा कृपा प्रसाद, ती प्रसन्नता तुला शाश्वत सुख अत्यंत चांगल्या प्रकारे लाभेल. आणि मग काय होईल की सर्व दुर्गाणी म्हणजे सर्व प्रकारच्या संकटांचा, कितीही डोंगर पडत किंवा अडचणी कितीही येवत त्या संकटांचा तू निर्धाराने सामना करू शकशील. मग अशा प्रकारचं हे तुला प्राप्त होईल. म्हणजे आता ह्या श्लोकामध्ये 2 ओळींमध्ये 2 वेगवेगळ्या गोष्टी परिणाम सांगितले भगवंतांनी, की एक सकारात्मक आहे की भगवंताचं ऐकलं, त्याचा उपदेश मानला, सगळं गीतेतलं सार जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याप्रमाणे मुख्य म्हणजे आचरण ठेवण्याचा प्रयत्न केला, तर काय होणार आहे ते पहिल्या ओळीमध्ये सांगितलं की सगळ्या प्रकारचे दुःख, सगळ्या प्रकारचे संकट, सगळ्या प्रकारच्या अडचणी त्याच्यातून तू निभावून नेशील आणि माझा प्रसाद प्राप्त करशील, म्हणजे भगवंताची कृपा त्याच्यावर राहील. परंतु ह्याच्या विरुद्ध वागलं तर काय होईल ते दुसऱ्या ओळीत सांगतायत की अथ चेत्वम अहंकारान न शोषसी विनंक्षसी, परंतु जर सामान्य जीव जसा नेहमी अहंकारी असतो आणि स्वतःवरच विश्वास ठेवणारा असतो, त्या देहबुद्धीने प्रपंचाचा आश्रय घेतो आणि सगळ्या परिस्थितीचा, माणसांचा, नात्यागोत्यांचा, धनवैभवाचा अशा आश्रय घेत राहतो आणि हे कुठेच त्याला शाश्वत सुख देऊ शकत नाहीत हे सगळे आश्रय, तरीही त्याला असं वाटत राहतं की ह्याच्यातून सुख मिळेल, त्याच्यातून सुख मिळेल आणि म्हणून मग तो सतत पळवाटा शोधत राहतो आणि असाच भरकटत राहतो. परंतु जो त्या भगवंताच्या आश्रयाने राहतो त्याचा असं होत नाही. मग इथे तेच भगवंताचा उपदेश मानला नाही आणि अहंकार ठेवला, करते पण सतत आपल्याकडे ठेवलं आणि असा विवेक विचार सोडून दिला तर काय होईल की न शोषशी, म्हणजे हे जर तू माझं ऐकलं नाहीस तर काय होईल, भगवंत म्हणतात की विनंक्षसी, म्हणजे तू नष्टभ्रष्ट होऊन जाशील. म्हणजे काय की ती सगळी कर्म त्या बहुशाखा बुद्धीमुळे सगळी नासतील आणि नको त्या निषिद्ध कर्मांकडे मन वळेल. अहंकार हा सतत आपल्याला जागवत राहतो आणि ते करते पण आपल्या मनामध्ये जागवत राहतो आणि त्याच्यामुळे आपण नको ती
कर्म करतो, नको त्या गोष्टी करतो आणि नको त्या सगळ्या विचारांकडे वळत राहतं मन, मग ती निषिद्ध कर्म आपल्या हातून होत राहतात आणि हे सगळं झालं की माणूस नष्टभ्रष्ट होतो. म्हणून मग भगवंत सांगतायत की हे दोन्ही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर काय होणार आहेत. ह्या दोन्ही ओळींमधून एका श्लोकामध्ये भगवंतांनी ते परस्पर विरोधी भाव दाखवलेत की असं केलं तर काय होईल आणि तसं केलं तर काय होईल. म्हणजे मग हे सगळं सांगताना भगवंत इथे 18व्या अध्यायामध्ये शेवटी परत अर्जुनाला काय उपदेश करतायत की हे सगळं मी सांगतोय, पण ह्याच्यानंतर तुला काय वाटेल ते कर. म्हणजे करीशे वचन तव म्हणजे काय, तो जे अर्जुन नंतर सांगतोय की मी तुझं वचन मानेल, पण आधी भगवंतांनी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. निर्णय स्वातंत्र्य त्याच्याकडे आहे, कर्म स्वातंत्र्य त्याच्याकडे दिलेले की मी हे सगळं सांगितलेले, पण तरी सुद्धा तुझ्या मनाला काय पटेल, तुझ्या बुद्धीला काय वाटेल तसंच तू कर, तुला जे वाटेल तेच तू कर. म्हणजे इथे भगवंतांनी आता युद्धात सुद्धा आपल्याला दिसते की जर ते एकटेच युद्ध लढू शकतात आणि भगवंतच ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करू शकले असते एकटे, परंतु भगवंतांनी तिथे ज्याचं त्याचं कर्म ज्याच्या त्याच्या हातात दिले आणि ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्यांना भोगायची आहेत. म्हणून कुठलंही कर्म आपल्या हातात घेतलेलं नाही. अर्जुनाला सांगितलेलं नाहीये की मीच करतो तुझ्या वतीने युद्ध, त्याला त्याचं युद्ध लढायचंय. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आपली आपली युद्ध लढायची आहेत आणि ती सतत लढत राहायला पाहिजे. फक्त त्यावेळेला आपल्याला मानुस्पर युद्धाचे हे जे भगवंत सारखं सांगतायत की तू माझं स्मरण ठेव आणि मग हा लढा देत राहा जीवनाशी, तर मग तू नक्की त्याच्यामध्ये यशस्वी होत राहतील आणि ती कर्म सुद्धा तशा प्रकारची तुझी होत राहतील. तर ह्या सगळ्या विवेचनावर माऊली काय म्हणतायत बघूया आपण. खूप सुंदर ओवी आहेत की ऐसे चैत्य जाते सांडिले, चित्त माझ्या ठाई जडले, ठाके तैसे वहिले सर्वदा करी. म्हणजे अशा प्रकारे समत्व बुद्धी ठेवली, चित्त सतत भगवंताकडे ठेवलं, त्याच्यावर जडलं, चित्त माझ्या ठाई जडलं. म्हणजे भगवंतावर चित्त जडलेले. एखाद्या जोडीमध्ये आपण बघतो की त्या परस्परांचं चित्त एकमेकांवर जडलेलं आहे. तसं इथे भगवंत म्हणतात की जणू काही त्या भगवंताला आपल्या चित्ताने त्यांनी वरमाला घातलेली आणि त्या भगवंतच माझं सर्व काही आहे, असं सगळं नातं त्यांनी भगवंताशी जोडलेले. आणि मग ऐसे चैत्य जाते सांडिले म्हणजे काय की हे सगळे बाकीचे विषय विकाराचे जे चिंतनाचे विषय आहेत ते सगळे त्यांनी टाकून दिलेले, सांडलेले, त्याचा त्याग केलेला आहे. म्हणजे इतर कुठलेही विषय भगवंताशिवाय त्याच्या मनामध्ये नाही आहेत आणि सतत मन त्या भगवंतामध्ये रमलेले, निरंतर चित्त त्याच्या ठाई जडलेले. तर मग काय होईल की तशाच प्रकारे तू वर्तन करत गेलास तर त्या भगवंताचा प्रसाद तुला प्राप्त होईल आणि हेच सर्वदा करी असा त्याला उपदेश केलेला आहे. म्हणजे माऊली सुद्धा इथे अर्जुनाला सांगतायत की भगवंत इतक्या कळकळीने तुला जे सांगतायत तेच तू सतत करत राहा आणि ते चित्त त्या भगवंताला देऊन निर्धास्तपणे युद्ध कर, तुला काही होणार नाही, कुठलंही पाप लागणार नाही, हे आश्वासन इथे माऊली पण देत आहेत त्याला. मग दुसरी ओवी आहे की सूर्याचेनी सावाये, डोळा सावाईला होये, तई अंधाराचा आहे पाडू तया. म्हणजे काय की त्या सूर्याचा त्या डोळ्याला आश्रय आहे. म्हणजे जोपर्यंत तो सूर्य आहे, दिवस आहे, तोपर्यंत त्या डोळ्याला दिसते, त्या सूर्यामुळे, उजेडामुळे त्या डोळ्याला दिसते. आणि मग त्यावेळेला जोपर्यंत सूर्य त्याच्या सोबतीला आहे तोपर्यंत त्या अंधाराची त्याला पर्वा कशाला आहे. सूर्याखाली अंधार नाहीये, दिव्याखाली अंधार असतो जसं आपण म्हणतो, तसं सूर्य जिथे आहे तिथे अंधार नाही, त्यामुळे तिथे उजेडच असणार आहे. मग त्या उजेडामध्ये जो चालणारा आहे त्याला अंधाराची पर्वा नाहीये. तसं भगवंताच्या आश्रयाने त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये जो चालत राहतो त्याला मग त्या अज्ञानाची, अंधाराची, अविवेकाची, सगळ्या निषिद्ध गोष्टींची पर्वा कशाला असेल, चिंता कशाला असेल, त्याला काहीच ती चिंता राहणार नाही आणि तो त्या भवरोगापासून सतत दूर राहील आणि त्या सगळ्या चांगल्या गोष्टींशी त्याचं चित्त जुळलेलं राहील आणि मग तो त्या भगवंताच्या प्रसादाला प्राप्त होईल. मग आणखीन एक ओवी घेऊया. जया देह संबंधा तू प्रतिपदी आत्मघातू, भुंजता उसंतू कहीच नाही. म्हणजे काय की आता ह्याच्या विरुद्ध, आता सगळं जर भगवंताचं ऐकलं तर काय होणार आहे त्याचे परिणाम सगळे भगवंतांनी सांगितले. त्याच्या विरुद्ध परिणाम सुद्धा सांगितलेत नकारात्मक, की आम्ही हे जर काहीच ऐकलं नाही आणि अहंकाराने, अभिमानाने, गर्वाने, आपल्या सगळ्या स्वार्थाने आणि स्वतःच्याच बुद्धीने आम्ही सगळं जर करत राहिलो आणि आश्रय घेतलाय तो सगळं प्रपंचाचा आणि नश्वर गोष्टींचा आश्रय घेतलाय, तर काय होणार आहे. देहबुद्धी राहणार आहे नेहमी. देह संबंध आतू म्हणजे काय, प्रत्येक वेळेला देहाची तादात्म्य साधलेले, म्हणजे देहाची सुखदुःख आहे ती माझी सुखदुःख आहे असं जर मानून चाललं तर प्रतिपदी आत्मघातू म्हणजे काय, पावलो पावली
अशा विचारांनी आपण आपला स्वतःचाच घात करून घेतोय. उद्धरे आत्मात्मानं जर भगवंतांनी सांगितलं की आपणच आपल्या विनाशाला पण कारणीभूत आहोत. आपण आपला उद्धार पण करू शकतो, पण विनाश सुद्धा आपण आपला अशाच गोष्टींनी करतो की त्या देहाशी तादात्म्य साधतो आणि मग सतत आपल्याला ती देहबुद्धी राहते. त्यामुळे त्या भगवंताकडे आपण वळत नाही. मग भुंजता उसंतू काहीच नाही म्हणतात माऊली. म्हणजे काय की अशा प्रकारे नकारात्मक विचार करत राहिला आणि देहबुद्धीवर राहिलं, सतत स्वार्थाचे, बाह्य विषयांचे, बाह्य उपभोगांचे विषय आणि तेच चिंतन मनात राहिलं, तर मग त्याला मात्र तिकडे सगळीकडे अंधार आहे आणि अज्ञान आहे. आणि मग तो कधीही कुठेच यशस्वी होऊ शकत नाही. ना प्रपंच धड होतो, ना परमार्थ धड होतो आणि कुठेच त्याचं मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही. म्हणून मग ह्या भगवंताची भक्ती कशा प्रकारे करायची, या समत्व बुद्धी ठेवायची, चित्त सतत भगवंताकडे लावायचं निरंतर, आणि काय करायचं आणि काय नाही करायचं हे जे उपदेश भगवंतांनी इतक्या कळकळीने केलेले ते सगळे आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आणि तशीच कर्म करायची. हेच आपल्या जीवनाचं सार्थक करणारं सगळं तत्व आहे भगवंताचं, आणि ते आपणही आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. आणि ही सगळी सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.